आणि यानंतर बातमी एका खळबळजनक आरोपाची। महुआ मोइत्रा प्रकरणाची देशभर चर्चा सुरू असताना महाराष्ट्रात अधिवेशनातले प्रश्न मॅनेज केले जातात असा आरोप करण्यात आलाय। हा आरोप केलाय भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी। नुसता आरोप करून ते थांबले नाहीत, तर याबाबत एक उदाहरण सुद्धा त्यांनी दिलंय। विधानमंडळातील शुक्राचार्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे, तर या प्रकरणाची चौकशी करा अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे। अधिवेशनात प्रश्न मॅनेज होतात, भाजप आमदाराचा सरकारला घरचा आहेर, प्रश्नांचे विषय बदलण्यात येतात, शुक्राचार्यांवर कारवाई करा सुरेश धस यांची मागणी, सत्ताधारी आमदाराचा गंभीर आरोप, चौकशी करा काँग्रेसची मागणी। विधिमंडळात प्रश्न खरंच मॅनेज होतात, सरकार काय करणार? बीड जिल्ह्यातील भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी सरकारला घरचा आहेर दिलाय। विधिमंडळात काही प्रश्न मॅनेज होतात असा आरोपच त्यांनी केलाय। धाराशिवच्या मुख्याधिकारी खासगीत बोलताना प्रश्न मॅनेज करत असल्याचं सांगतायत, असंही धस यांचं म्हणणं आहे। विधान परिषदेच्या उपसभापतींना या संदर्भात पत्र दिलेलं असून विधिमंडळातील शुक्राचार्यांची चौकशी करण्याची मागणी सुद्धा धस यांनी केलेली आहे। स्पष्टपणे ते पत्र माननीय उपसभापती महोदयांना दिलेलं आहे की याच्यामध्ये काही अस्वीकृत केलेले प्रश्न स्वीकृत होत आहेत, स्वीकृतवाले अस्वीकृत होत आहेत, या गोष्टी विधानमंडळामध्ये कसं का घडतायत। आम्ही आज नाही, चौथ्या टर्मचे आमदार आहेत, 21वे वर्ष आम्ही आमदार आहोत। आमच्या यापूर्वीच्या कालावधीत कधी घडलं नाही, ते आता का घडायला लागले? मग विधानमंडळातले यातले काही जे खालचे शुक्राचार्य आहेत यांची त्यांनी चौकशी केली पाहिजे आणि त्यांच्यावरती कारवाई केली पाहिजे। सत्ताधारी आमदारांनाच असा आक्षेप घेतल्यानं विरोधकांना आयती संधी मिळाली, हा गंभीर आरोप असून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी विरोधक करतायत। नाही, या संदर्भामध्ये अध्यक्षांनी लक्ष घातलं पाहिजे, त्यांच्या आरोपाची चौकशी केली पाहिजे। हे फार गंभीर आहे। एखादा सत्ताधारी बाकावर बसणारा आमदार जर अशा पद्धतीचा आरोप करतो तर याला गांभीर्यानं अध्यक्षांनी घ्यावं आणि याची सखोल चौकशी करावी। सगळीकडे भ्रष्टाचाराने बरबडलेलं भाजप आहे हे त्याच्यातून स्पष्ट होत आहे। विधिमंडळामध्ये जनतेचे प्रश्न मांडत असताना त्याला फेरबदल करण्याचं पाप केलं जात असेल तर ही गंभीर बाब आहे आणि या गंभीर बाबीकडे विधानसभेचे अध्यक्ष असतील की सभापती असतील यांनी लक्ष घातलं पाहिजे, ही आमची भूमिका आहे। सुरेश धस यांच्याशी चर्चा करून या प्रकरणाची दखल घेण्यात येईल असं सरकारच्या वतीनं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे। नाही, ठीक आहे ना, चौकशी करायची जर मागणी केली तर मग आपलं हरकत नाही। त्यांनी मागणी केली तर चौकशी होऊ द्या आणि का असेल ते दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल। सत्ताधारी पक्षाकडून विधिमंडळात प्रश्न मॅनेज होतात अशी चर्चा अनेकदा यापूर्वी सुद्धा झाली आहे। यावेळी मात्र पहिल्यांदाच सत्ताधारी पक्षाच्या एका आमदारानं या संदर्भात जाहीर भाष्य केलंय। आता हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर शुक्राचार्य नेमके कोण आणि त्यांच्यावर काय कारवाई होणार हे पाहावं लागणार आहे। नागपूरहून ओमकार वाबळेसह संदीप साखरे, पुढारी न्यूज।